शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. 10वी मध्ये आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जण आपल्याला अवघडे गड्या म्हणून संबोधित असतो, पण घाबरून जायचं काही कारण नाही. आपण जो अभ्यास करणार आहोत तो यावर्षी आपण मराठी विषयाच्या अभ्यासाला जी सुरुवात करणार आहे, तर त्या अभ्यासामध्ये कशी सुसूत्रता असावी, कसं नियोजन असावं, सातत्यपूर्णता कशी असावी, तंत्र कसं असावं, या दृष्टीने आपण विचार करणार आहोत. मराठी प्रथम भाषा. मग या विषयाचा अभ्यास करताना सर्वप्रथम आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. आपली जी परीक्षा असेल ती एकूण 100 गुणांची असेल. या 100 गुणांमध्ये लेखी परीक्षा 80 गुणांची आहे आणि अंतर्गत मूल्यमापन एकूण 20 गुणांचं आहे. अंतर्गत मूल्यमापनामध्ये तोंडी परीक्षा 10 गुणांसाठी, यामध्ये श्रवण कौशल्य असेल, भाषण कौशल्य असेल, फक्त 2च कौशल्य असतील आणि स्वाध्याय 10 गुणांचा असेल. अशी एकूण आपली 100 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. मग आता सर्वप्रथम आपल्याला महत्त्वाचा विचार काय करायचा आहे की आपण जी लेखी परीक्षा आहे 80 गुणांची, या लेखी परीक्षेचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा. तर मराठीच्या या प्रश्नपत्रिकेचं या प्रश्नपत्रिकेची जी गुण विभागणी आहे ती या 5 विभागांनुसार आहे. हे 80 गुण या 5 विभागांमध्ये समाविष्ट केलेले आहेत. गद्य विभाग हा 18 गुणांसाठी, पद्य विभाग हा 16 गुणांसाठी, स्थूल वाचन 6 गुणांसाठी, व्याकरण व भाषाभ्यास 16 गुणांसाठी आणि सर्वात मोठा विभाग उपयोजित लेखन 24 गुणांसाठी. मग महत्वाची गोष्ट काय आहे अभ्यास करताना, तुम्ही एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की आपण पाठ्यपुस्तकाचा जो अभ्यास करणार आहोत तो अभ्यास करताना हे 3 घटक प्रभावाने अभ्यासणार आहोत. 18, 16 आणि 6 हे 40 गुण होतात. या 3 घटकांचा जर सविस्तर अभ्यास केला, सूक्ष्म अभ्यास केला, तंत्रशुद्ध अभ्यास केला, तर हे उरलेले 16 आणि 24 म्हणजे हे 40 गुण आपल्याला अगदी सहज मिळवता येतात. मग ते गुण मिळवण्यासाठी आपण सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचंच आहे. अर्थात लेखन कौशल्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. मग आता महत्त्वाची गोष्ट की केवळ नुसतं आपल्याला अभ्यास करायचा असं नाही, आपल्याला मराठी विषयाचा अभ्यास करताना आनंद पण मिळवायचा आहे. आनंद नसेल तर ते शिक्षण काय कामाचं. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या की या वर्षभरामध्ये आपल्याला आनंददायी अभ्यास करावायचा आहे. पद्य विभागाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर सर्वात प्रथम पहिली गोष्ट लक्षात घ्या की पद्य विभाग हा 16 गुणांसाठी आहे आणि पद्य विभागाचा प्रश्न क्रमांक 2 असणार आहे, म्हणजे दुसरी कृती. या पद्य विभागामध्ये आपल्याला एकूण या वर्षामध्ये 8 कवितांचा अभ्यास करायचा आहे. मग या 8 कविता कोणत्या. तुम्ही म्हणाल सर कविता आम्ही पाठ केल्या पाहिजे का. पाठ जर केल्या कविता तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार, कारण प्रत्येक घटक तुम्हाला अगदी सहज स्पष्ट करता येईल. मग या 8 कविता कोणत्या. 8 कवितांमध्ये पहिली कविता जय जय हे भारत देशा. मंगेश पाडगावकरांची ही कविता गाजलेली कविता, पण या कविता आपण काव्यानंदासाठी घेतलेली. आपल्या शिक्षकांच्या मदतीनं आपल्याला ही कविता तालासुरामध्ये म्हणायची आहे, तिचा आनंद घ्यायचा आहे. या कवितेचा
आपल्या प्रश्नपत्रिकेशी संबंध राहणार नाही. म्हणजे राहिलं किती? फक्त 7 कविता. मग या 7 कवितांमध्ये दुसरी कविता आहे उत्तम लक्षण. संत काव्यामधली संत रामदास स्वामींची ही सुंदर अशी कविता. तिसरी कविता आहे वस्तू. कवी द भा धामणसकर यांची ही सुंदर कविता. चौथी कविता आहे आश्वासक चित्र. खरं म्हणजे ही कविता मागच्याही अभ्यासक्रमामध्ये होती. कवयित्री नीरजा राजन धुळेकर यांची अतिशय सुंदर अशी कविता. पाचवी कविता आहे पंत काव्यातली भरत वाक्य ही कविता, कवी मोरोपंतांची. 6वी कविता आहे खोद आणखी थोडेसे. कवयित्री आसावरी काकडे यांची ही कविता. ही जुन्या अभ्यासक्रमामध्ये होती. आणि 7वी कविता ही तर तुम्हाला परिचितच आहे. कवी जगदीश खेबुडकरांचं हे एक नावाजलेलं चित्रपट गीत आहे आणि अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. आणि शेवटची 8वी कविता आहे तू झालास मूक समाजाचा नायक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असणारी ही सुंदर कविता कवी ज.बी. पवार यांची. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे अगदी पाठच असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला याच्यावर आधारित एक प्रश्न डेफिनेट आहे. म्हणून सर्वात पहिली गोष्ट की या 7 कवितांचा आपल्याला अतिशय सविस्तर अभ्यास करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग तयारी करणं गरजेचं आहे. मग साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर या 7 कवितांचा अभ्यास करायचा म्हणजे मग नेमका कसा अभ्यास करायचा? बरोबर आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं की कवितेचा प्रश्न हा 2 क्रमांकाचा असेल. मग या प्रश्न 2 क्रमांकाच्या कृती कशा असतील त्याचा अभ्यास आपण करूया. या 7 कवितांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे याबद्दल आता आपली खात्री झालेली आहे. मग आता या 7 कवितांवर आधारित असणारी आपली प्रश्नपत्रिका कशी असेल? मग आपली प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 2 याचे 2 विभाग आहेत. एक अ विभाग आणि दुसरा आ विभाग. अ विभाग 8 गुणांसाठी, आ विभाग 8 गुणांसाठी. आता त्यातल्या अ विभागामध्ये एकूण 4 कृती आहेत. मग या 4 कृती आपल्याला कशा सोडवायच्या आहे? तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, या 4 कृती सोडवण्याकरता या 7 कवितांपैकी एक कविता तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली असेल. त्या प्रश्नपत्रिकेतील त्या कवितेला बघून बारकाईने अभ्यास करून आपल्याला या 4 कृती सोडवायच्या आहेत. मग त्यातली पहिली कृती आकलन कृती 2 गुणांसाठी. दुसरी कृती आकलन कृती, आकलन म्हणजे समजणे, 2 गुणांसाठी. तिसरी कृती 2 ओळींचा सरळ अर्थ स्पष्ट करणे. आणि चौथी कृती आहे काव्य सौंदर्याशी संबंधित. मग काव्य सौंदर्यामध्ये अर्थ सौंदर्य आहे, विचार सौंदर्य आहे. या अनुषंगानं किंवा स्वमतावर आधारित पण कृती काव्य सौंदर्यामध्ये विचारली जाते. असे एकूण 8 गुण या पहिल्या कृतीला आहे. आकलन कृतीमध्ये पहिल्या या ज्या 2 कृती आहेत त्यामध्ये कोष्टकांचा अभ्यास करणं, आकृतिबंध पूर्ण करा, रिकाम्या जागा पूर्ण भरा या स्वरूपाचे प्रश्न असतील. वेब पूर्ण करा, दिलेला प्रश्न जो असेल त्या अनुषंगाने आपल्याला आकलन कृती सोडवायची आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला आ विभाग हा 8 गुणांसाठी आहे. आता याकडे जरा बारकाईने लक्ष द्या. या विभागामध्ये फक्त 2च कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. त्यातली पहिली कृती आहे की आपल्याला 2 कविता दिल्या जाईल. म्हणजे इथे जर जी कविता दिलेली असेल ती सोडून बाकीच्या उरलेल्या 6 कवितांपैकी 2 कविता आपल्याला दिल्या जातील. त्यांचं शीर्षक दिलं जाईल आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातील.
शक्यतो 3 प्रश्न विचारले जातील. 1 मार्कांचे 2 प्रश्न, 2 मार्कांचा 1 प्रश्न, या पद्धतीनं 4 मार्कांसाठी ही कृती विचारली जाईल. मग यामध्ये या कवितेचे कवी कोण, या कवितेचा विषय काय, या कवितेचा रचना प्रकार कसा, किंवा 2 मार्कांसाठी कविता आवडण्याची किंवा ना आवडण्याची कारणं कोणती, कवितेतून कोणता संदेश दिला आहे, कवितेची भाषिक वैशिष्ट्य कोणती आहे, या स्वरूपाचे एकूण 8 प्रश्न, ज्यातले 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे या पहिल्या कृतीमध्ये फक्त 3 प्रश्न विचारले जातील. दुसऱ्या कृतीमध्ये आपल्याला कवितेच्या 2 ओळी किंवा 4 ओळी दिलेल्या असतील आणि त्या 2 ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. आता रसग्रहण हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये रसग्रहणाचे सर्व मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. रसग्रहणामध्ये या 3 गोष्टींना फार महत्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे आशय सौंदर्य, दुसरी गोष्ट काव्य सौंदर्य, तिसरी गोष्ट भाषिक वैशिष्ट्ये. हे तीनही मुद्दे या सर्व 7 कवितांसाठी सारखेच असते. मग त्याच्याकरता रसग्रहण कसं करायचं हा मुद्दा स्वतंत्र सविस्तर समजून घेण्यासारखा आहे. आणि या दृष्टिकोनातून मग तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला कवितेचा अभ्यास करायचा म्हणजे मग प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं आहे ते समजूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या दृष्टिकोनातून हा अभ्यास जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा स्वरूप जर नीट समजून घेतलं आणि त्या स्वरूपानुसार जर तुम्ही सहज अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, सातत्यपूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, तर हे 16 गुण तुम्हाला मिळणं अगदी सहज सोपं जाईल. आणि मला आशा आहे तुम्ही सातत्यानं हा अभ्यास करणार आहात आणि परिपूर्ण अभ्यास करणार आहात. नक्कीच तुम्हाला यश मिळेल